श्रद्धा आणि सेवा असते तिथे स्वामी स्वतः उपस्थित असतात. आजचा गुरुवार विशेष सेवाचा अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. सकाळची माझी सुरुवात नित्यनियमाने तुळशीपूजन, उंबरठा पूजनाने झाली. आधी उंबरठ्याला हळदीचे लेपन, छानशी रांगोळी काढून घेतली. हळदी, कुंकू, अक्षता, धूप उंबरठ्यावर जाळून घेतला. त्यानंतर मी तुळशीपूजा केली. माझ्या बाल्कनीमध्ये छान असे गुलाबाच्या रोपाला छान फुलं आले होते. त्याला अजिबात मला तोडावेसे वाटत नव्हते. त्यानंतर मी तुळशी पूजन केले. गुरुवार असल्यामुळे तुळशीला मी कच्चे दूध, पाणी वाहिले, हळदी, कुंकू, अक्षदा, फूल वाहिले आणि आरती करून घेतली. आणि तुळशी देवतेला मी हे प्रार्थना केली की या घरात सदैव सुख, शांती, समृद्धी नांदू दे. देवपूजा केली. गुरुवार असल्यामुळे स्वामींचा दूध पाण्याने अभिषेक केला. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ही सेवा करताना माझे मन अगदी भरून येते. स्वामी जणू स्वतः ही सेवा करून घेत आहेत माझ्याकडून. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. त्यानंतर स्वामींना मी अत्तर लावले आणि नंतर आरती आणि नित्यसेवा करून घेतली. माझ्या दिव्यात असे छानसे असे फूल तयार झाले होते. मला अगदी आनंद होतो. ते जणू स्वामींपर्यंत माझी ही सेवा पोहोचलेली आहे. नंतर मी नित्यसेवा करून घेतली. नंतर मी आणि माझा देवांश आम्ही दोघे मठात जायला निघालो. वाटेत आम्ही मार्केटमध्ये गेलो. तिथे एक गाय होती. ती गाय आमच्या जवळ आली आणि मी नेहमी मठात जाताना पोळी घेऊन जाते. आज मी त्या गाईला पोळी दिली. नंतर आम्ही मठात आलो. इथे स्वामींचे छानसे असे रूप पाहून अगदी डोळे एकदम डोळ्यांना एकदम आनंद झाला. खूप छान वाटत होते. अगदी शब्दात मी सांगू शकत नव्हती असे. नंतर मी इकडे गावदेवीचेही दर्शन घेतले. आता ही आमची गाय. आम्ही दर गुरुवारी या गाईला चारा देतो. आज हिला आम्ही चारा दिला. नंतर आम्ही आणि देवांश घरी आलो. घरी आल्यानंतर आम्ही मार्केटमधून जे शॉपिंग करून आले होते ना ते ठेवले. मी आमच्या घरापासून मार्केट थोडे लांब आहे म्हणून मी आठवड्याची फुलं एकत्र आणून त्यांना एका छानशा डब्यात मी ओल्या कपड्यात बांधून ठेवते. हे फुलं अगदी टवटवीत राहतात. हे सगळे झाल्यानंतर मी चाफासुद्धा मी मार्केटमधून आणला होता. नंतर स्वामींनाही मी चाफा वाहिला. नंतर दुपारी मी माझ्या बाल्कनीमधल्या झाडांबरोबर थोडासा वेळ घातला. मला झाडे खूप आवडतात त्यामुळे मी थोडे झाडांवर वेळ घातला. इथे देवांची ड्रॉइंग चालू होते आणि इकडे माझी संध्याकाळची वेळ झाली. आता संध्याकाळी मी छानशी अशी दिवाबत्ती करून आरती करून घेतली. नंतर तुळशीलाही छानसा असा दिवा लावून घेतला. तुळशीची पूजा करून घेतली. ही सेवा करताना मला खूप आवडते. नंतर उंबरठ्यावरही कापूर जाळला. नंतर मी नैवेद्यासाठी छानशी थाली सजवली. ही स्वामींनासुद्धा नैवेद्य दाखवला. असा होता माझा अगदी भक्तिमय गुरुवार. तुम्हाला ही माझी सेवा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.